बीएस सुपरस्टार तर दुसऱ्या बाजूला आहेत हमराज मृत्युंजय पुणेचा संघ। विजय सारखी तलवार चालून गेला, निद्रा छातीने हिंदुस्थान हालून गेला, वाघनाकाने अफजल खानाचा कोटरा फोडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नळून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला। छत्रपती शिवाजी महाराजांना माझाचा मुजरा करून मी जयेश पोटबोळे तुमचं तमाम वतारवासियांचं स्वागत करतो या एमजे चषकाच्या अंतिम सामन्यासाठी। एमजे चषकाच्या अंतिम सामन्यासाठी वतारवासीय सज्ज झालेत। एक मोठा खेळाडूचा खेळ जो आहे तो बघण्याची संधी ज्यांनी निर्माण करून दिली, जे या सर्व पूर्ण ट्रॉफीचे सर्व एमजे सर म्हणजेच महेशजी जगताप सर आणि त्याचबरोबर अविनाशजी वटार सर यांच्या माध्यमातून जे स्वप्न पाहिलं गेलं आणि याच स्वप्नामुळे ही एमजे ट्रॉफी साकारण्यात देखील आली। आणि याच एमजे ट्रॉफीची अंतिम लढत दोन मातबर संघांमध्ये लढली जाते। एका बाजूला बीएस पाटील यांचा बीएस सुपरस्टार तर दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजय पुणेचा संघ। जरा 12 खेळाडू यायचा गोलंदाजीसाठी आले तर सागर आणि त्याचबरोबर सलामीची जोडी जी आहे ती मैदानावरती येताना दिसते। महेश आणि त्याचबरोबर वासिक शेख मैदानावरती आले तर मगाच्या मॅच मधील हिरो सेमी फायनलच्या लढतीमध्ये ज्यांनी 60 धावांची बहारदार खेळी सजवली ते पुण्याचे वासिक शेख आलेत। पहिला चेंडू इथे मात्र फेस करताना पहिला चेंडू वरती एक्स्ट्रा धावा जी आहेत इथे मात्र बहाल केली जाते। बेस्ट वर्सेस बेस्ट लढत इथे मात्र रंगताना दिसते। एका बाजूला आहेत सागर तर दुसऱ्या बाजूला आहेत वासिक शेख। पाहूया या चमचमत्या ट्रॉफी वरती 6 फुटाच्या या चमचमत्या ट्रॉफी वरती कोणाचं नाव लिहिलं जाणार आहे त्यासाठी ही लढत जी आहे ती रंगली जाते। ओहो चांगला चेंडू टाकलाय परंतु पंचांचे पुन्हा एकदा दोन्ही हात जमनीला समांतर पाहायला भेटतात। एक्स्ट्रा धाव जी आहे ती मात्र वारंवार बहाल केली जाते। नक्कीच पावसाळी क्रिकेट रबर बॉल क्रिकेटचा थरार आपण पाहतोय एमजे ट्रॉफीच्या माध्यमातून। अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एमजे चषक 2024 हे स्वप्न पाहायला गेलं महेशजी जगताप यांच्या माध्यमातून आणि हे स्वप्न जे आहे ते साकार करताना दिसतंय। या ट्रॉफीची चर्चा जी आहे ती 7 समुद्र पार गेले। बॅक टू बॅक 3 चेंडू जे आहेत ते मात्र जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा देऊन जाणारे ठरले आहेत। 3 चेंडूंवरती 3 धावा एक्स्ट्रा आलेत। खराब गोलंदाजी अजूनही एकही चेंडू चांगला टाकला नाहीये परंतु कमबॅक करतील हे गोलंदाज। चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून देखील राहिली आहे या स्पर्धेमध्ये। चांगला फटका वासिक शेखेच्या माध्यमातून पाहायला भेटलाय। चेंडू जातोय सर सीमा पार चौकार 4 धावेसाठी। फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि याच परिस्थितीचा फायदा इथे मात्र उठवला जातोय हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून। 4 धावा ज्या आहेत त्या संघाच्या माध्यमातून मिळवल्या जात आहेत। किस्मत मौका देतीये लेकिन मेहनत चौका देतीये। 4 धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या। लॉंगेस्ट लॉंग षटकार इथे मात्र वासिम शेख याच्या माध्यमातून आलाय। चांगला फटका इथे मात्र वासिम शेख यांच्या माध्यमातून पाहायला भेटला। कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख तो यूं ही फडफडाते हैं, हौसलों से उड़ान होती है। हौसले दाखवले जात आहेत, हौसले या संघाचे बुलंद आहेत आणि याच बुलंद हौसल्याने इथे मात्र बॅटिंग देखील केली जाते वासिम शेख यांच्या माध्यमातून। ओहो हा देखील मोठा फटका आलाय, धमाका केलाय। जेवढी उंची आहे तेवढा फटका देखील सुंदर पाहायला भेटलाय। इसको देख के मुझे ऐसा ही लगा रहा है कौन हीरो है, हीरो है विलन। वासिक शेख ठरतायत अपोजिट संघासाठी विलन। विलनची भूमिका इथे मात्र वासिम शेख अपोजिट संघासाठी पेश करताना दिसत आहेत।
ओहो काय फटका आहे, फटका आवडलाय तो टाळ्या देखील होऊन जाऊ देत. प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि वटारच्या ओटांवरती एकच नाव असेल, ते म्हणजे वासिक शेख. काय बॅटिंग राहिली या खेळाडूची, चांगली बॅटिंग. अपोजिट संघाचे इरादे जे आहेत ते पूर्णपणे या षटकामध्ये फेल ठरवलेत. वासिक शेख यांनी चांगली बॅटिंग, बॅक टू बॅक 3 चेंडूंवरती 3 षटकार. चौथा देखील आला. ओहो काय फटका सजवलाय. काय बॅटिंग केली जाते. बॅक टू बॅक 4 चेंडूंवरती 4 षटकार लगावलेत. वासिक शेख नावाचं वादळ मैदानावरती आलंय. ओहो हा थोडासा मिस झालाय. नक्कीच चांगला चेंडू टाकला गेलाय आणि एक कमबॅक देखील केला गेलाय. या चेंडूवरती थोडेसे वाचले देखील, नाहीतर या चेंडूला सरळ बॅटने फटक्याला सजवलं गेलं असतं. नक्कीच वसीम शेख देखील म्हणतात या चेंडूवरती मी सरळ बॅटने फटका सजवला असता, नक्कीच नतीजा मिळाला असता 6 धावा. परंतु चांगली बॅटिंग. पहिल्या षटकाची इथे मात्र सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 31 धावा. फलकावरती लागल्या जात आहेत. वासिम शेख या नावाचं वादळ मैदानावरती बॅटिंग आवडले वटारवासी. आज थोड्याशा टाळ्याचा आवाज होऊन जाऊ दे. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. अभि गोलंदाजीसाठी आलेत. या युवा खेळाडूने नक्कीच इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. तेच अभि पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतात या सामन्यामध्ये. अभि गोलंदाजीसाठी आलेत, पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. अभियांचं देखील स्वागत केलं. फटका सजवला गेला. फटका थोडासा फसला देखील आणि या चेंडूवरती झेल जो आहे तो सोडला गेलाय. सोपा झेल इथे मात्र सोडला गेलाय आणि या चेंडूवरती महेश यांना जीवदान भेटतंय आणि या स्ट्राईक देखील रोटेट झाले. स्ट्राईक वरती आलेत पुन्हा एकदा. तुफान पारी सजवण्यासाठी वासिम शेख मैदानावरती आलेत. हा चेंडू देखील मोठा फटका खेळला गेलाय, परंतु या चेंडूवरती नक्कीच मिळतील एक धाव संघाच्या खात्यामध्ये जे आहे ती ऍड केली जाते. धावसंख्या धावून पोहोचल्या 33 धावा फलकावरती. किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों, मैदान में हारा हुआ इंसान फिर भी जीत सकता है, लेकिन मन से हारा हुआ इंसान कभी जीत नहीं सकता. नक्कीच हार मानून चालणार नाहीये. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल आणि त्यासाठी गोलंदाजांची जी जबाबदारी आहे ती गोलंदाजांना पार देखील पाडावी लागेल. त्यासाठी गोलंदाज अभि देखील सज्ज झालेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी देखील करतील. चांगला फटका सजवला गेला. पाहूया या चेंडूवरती चेंडू जात वन बाउन्स. पाहूया किती धावांचा फटका आहे. नक्की 4 धावा पुढे लिहिल्या जात आहेत.
ची चर्चा इथे मात्र मैदानावरती आणि त्याचबरोबर एमजे चषकाच्या या अंतिम सामन्यामध्ये रंगली जाते. या आधीच्या मॅच मध्ये देखील याच प्रकारची तुफानी पारी वासिक शेख याच्या माध्यमातून पाहायला देखील भेटली. तब्बल पगाच्या मॅच मध्ये 60 धावांची बहादरकी आणि या मॅच मध्ये देखील तितकीच तुफानी पारी करताना दिसत आहेत वासिक शेख. ओहो, हा चेंडू फसवा टाकलाय आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू टाकला जातोय. धावसंख्या जी आहे ती थांबली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 37 धावांवरती. 37 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 37 धावा. या षटकामध्ये धावा ज्या आहेत त्या नक्कीच रोखल्या गेल्या आहेत. मोठा फटका आलाय, धमाका केलाय वासिम शेख. पुन्हा एकदा षटकार लगावला जातोय. किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों, मुश्किल कुछ भी नहीं इस कायनात में, तू जरा हिम्मत तो कर, हर सपना सच होगा, तू जरा कोशिश तो कर. प्रयत्न करावे लागतील वासिम शेख यांना अडकवण्यासाठी, परंतु वासिम शेख हार मानायला तयार नाहीयेत आणि त्याचमुळे घातक फलंदाजी वासिम शेख चांगली बॅटिंग इथे मात्र सजवली जाते. 10 चेंडू 39 धावा. हा देखील फटका काय केलाय, नेत्रदीपक फटका आलाय वासिम शेखच्या माध्यमातून. वैयक्तिक धाव संख्या 45 धावा, म्हणजेच आपल्या संघामध्ये किती योगदान राहिलं या खेळाडूचं. संघाची धावसंख्या झाली 49 धावा. वैयक्तिक 45 धावांवरती खेळत आहेत वासिक शेख. न्यू बॅट गोलंदाज मैदानावरती आलेत गोलंदाजीसाठी. शुभम गोलंदाजीसाठी आलेत. गोलंदाजीसाठी आले शुभम माने. ओहो, यांचं देखील स्वॅगचे स्वागत केलंय. चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार 6 धावे. पाहिला भेटूया. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झाला. या चेंडूवरती फटका जो आहे तो थोडासा फसलाय, परंतु एक धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. एकेरी धावने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. 56 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. दोन्ही बाजूने आक्रमण जे आहे ते इथे मात्र जारी आहे आणि याच आक्रमणामध्ये पूर्णपणे पिसताना दिसत आहेत बीएस सुपरस्टारचे एक खेळाडू. पुन्हा एकदा वासिक शेख. चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटला आहे. प्रॉपर टायमिंग नव्हतं. नंदू माळी तिथे आले. इचलकरंजीचा अजून एक सुपरस्टार चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसले नंदू माळी. सबका वाली नंदू माली क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटलं नंदू मालींच्या माध्यमातून. तोपर्यंत धावा ज्या आहेत ते एक कंप्लीट 2 कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या धावून पोहोचली 58 धावा फलकावरती. ओहो, या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि याच चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. तिसरं षटक देखील जर पाहायला गेलं थोडंसं महागडं देखील ठरलंय आणि याचं कारण म्हणजे एकच आहे, या मैदानावरची जी बरसणारी बॅटिंग राहिले वासिक शेख यांची आणि त्याचमुळे बीएस सुपरस्टारचे चेहरे थोडेसे मायूस पाहायला भेटत आहेत. ओहो, हा चेंडू देखील थोडासा चकमा देऊन गेलाय. शुभम चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. शुभम माने गोलंदाजीसाठी आली. चांगली गोलंदाजी देखील यांच्या माध्यमातून राहिली आहे. ओहो, हा चेंडू नक्कीच हागला चांगला टाकला गेलाय.
तोपर्यंत धावा ज्या आहेत ते एक कंप्लीट केल्या जात आहेत. एकीच धावाने इथे मात्र पंच आपला निर्णय कळवा. फलंदाज बाद आहे. नक्कीच या चेंडूवरती वासिक शेठ बाद झालेत. परतले वासिक शेख. जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी राहिली वासिक शेख यांच्या माध्यम चांगली फलंदाजी पाहायला भेटली वासिक शेख यांच्या माध्यमातून. आणि अक्षरशः बीएस स्पोर्ट्स संघाच्या बीएस सुपरस्टार संघाच्या प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. न्यू बॅटर मैदानावरती आलेत. न्यू बॅटर मैदानावरती गोलंदाजीसाठी तुषार रणदिवे यांच्यावरती देखील हल्ले बोल केले जात आहेत, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर रेषेकडे. एकाच धावीचा फटका जो आहे ते उत्तरात सजवला गेलाय. एकीर धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्येमध्ये इजाफा होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 59 धावांच्या फलकावरती. किसने बड़ी कमाल की बात की है दोस्तों, उम्मीद मत छोड़िए, कमजोर तो वक्त होता है, तू नहीं. नक्कीच इथे मात्र चांगला फटका सजवला गेलाय. तुषार रणदिवे यांचं देखील स्वागत केलंय षटकार. या चेंडूवरती दुहेरी धावेचा प्रयत्न पाहूया फसलाय का. आणि नक्कीच प्रयत्न जो आहे तो फसलाय. आणि या चेंडूवरती माघारी परत आहेत फलंदाज. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. या चेंडूवरती देखील षटकार लगावले जात आहेत महेश यांच्या माध्यमातून. त्यासाठी स्ट्राईक स्वतःकडे राखली होती. विकेट यांच्यासाठी थोडीशी सॅक्रिफाईस केली गेली आणि हा निर्णय जो आहे तो नक्की संघाच्या कामी येताना दिसतोय. त्यानंतर विकेट गमावल्यानंतर रनआउटची विकेट गमावल्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडूंवरती दोन मोठे प्रहार पाहायला भेटले. तुषार रणदिवे यांच्यावरती देखील हल्ले बोल केले गेले, परंतु या चेंडूवरती फसवला देखील गेलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. इथे मात्र सांगता झाली 72 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 73 धावांचं मोठं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. पाहूया या 73 धावांच्या उद्दिष्टांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल.
सज्ज झालेत बीएस सुपरस्टारचे हे दोन्ही सुपरस्टार खेळाडू एका बाजूला आहेत टेनिस क्रिकेटचा ब्रँड कृष्णा सातपुते तर दुसऱ्या बाजूला आहेत ते म्हणजे मिस्टर परफेक्ट पप्पू रामगुडे मैदानावरती आलेत। जर पाहायला गेलं तर वय वर्ष आहे 45 आणि या वयात देखील तरुण मुलांना लाजवेल अशी कामगिरी संघर्षासाठी तयार झालेत आणि संघर्ष म्हटला की सुरेश भटांची एक कविता नक्कीच डोळ्यासमोर येते। आयुष्य छान आहे परंतु थोडे लहान आहे, आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे, काट्यांची फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे। सुखासाठी कधी हसावं लागतं तर सुखासाठी कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं। संघर्ष जेवढा मोठा तेवढंच यश देखील तितकंच मोठं आणि त्यासाठी यश कमावण्यासाठी याच एमजे चषकाची ही ट्रॉफी उचलण्यासाठी 6 फुटाची मोठी ट्रॉफी उचलण्यासाठी बीएस सुपरस्टारचा संघ देखील सज्ज झालाय। पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल। यानंतर लगेच एक मोठी स्पर्धा राणादा प्रीमियर लीग कोल्हापूर वासियांसाठी अजून एक रब्बर बॉलची मानाची स्पर्धा लवकरच या स्पर्धेची डेट जी आहे ती घोषित केली जाणार आहे। कोल्हापूरच्या विभागातील सुपरस्टार राणादा प्रीमियर लीग ही स्पर्धा लवकरच या स्पर्धेची डेट आपल्याला कळणार आहे आणि कोल्हापूर विभागातील स्टार खेळाडू इथे मात्र खेळताना दिसणार आहेत। शुभम यांनी केलंय। एमजे ट्रॉफी झाल्यानंतर लवकरच कोल्हापूर वासिय अजून एक ट्रॉफी साठी सज्ज राहायचं आहे। राणादा प्रीमियर लीग ही कोल्हापूर वासियांसाठी कोल्हापूर विभागातील स्टार खेळाडू या टुर्नामेंट मध्ये खेळताना दिसणार आहे, परंतु या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू ऑल इंडिया ओपन आयकॉन प्लेयर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत। म्हणजे या स्पर्धेमध्ये मोठमोठे आयकॉन खेळाडू या स्पर्धेसाठी येताना दिसणार आहेत। अजून एक कोल्हापूर वासियांसाठी एक मोठी स्पर्धा घेऊन येत आहेत। राणादा प्रीमियर लीग या स्पर्धेची तारीख लवकरच डिक्लेअर केली जाईल। ओहो चांगला चेंडू इथे पत्र टाकला जात, परंतु या चेंडूवरती धावा मिळतात फक्त एक दुहेरी धावाने नक्कीच या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु या पाठलागाचा प्रयत्न करायचा असेल तर वासिम शेख याप्रमाणे बॅटिंग करावी लागेल। ज्या प्रकारची बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली वासिम शेखच्या माध्यमातून तीच बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेत पप्पू रामगुडे देखील। ओहो मोठा फटका आलाय, धमाका केलाय। शेर आया है शेर और शेर ही 2 कदम पीछे ले तो समझ जाने का पप्पू रामगुडे मैदान में आया है। नक्कीच हा शेर जो आहे तो धावताना दिसतोय। वय वर्ष 45 तरी देखील हा खेळाडू तितक्याच गोमाने आणि तितक्याच ताकदीने इथे मात्र लढताना दिसतोय। चांगली बॅटिंग पाहायला भेटते पप्पू रामगुडे यांच्या माध्यमातून आणि याच बॅटिंग मध्ये प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झालेत।
फायनलचा सामना जसा व्हावा तसाच नेत्रदीपक सामना इथे मात्र रंगला जातोय. एका बाजूला अमराज मृत्युंजय पुणेचा संघ तर त्यांच्या अपोजिट आहेत ते म्हणजेच बीएस सुपर स्टारचे खेळाडू बीएस पाटील यांचा हा संघ बीएस सुपरस्टार संघ. पंधरा धावा फलकावरती लागल्या जातात. 15 धावा फलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि गोलंदाज आलेत. गोलंदाजाचं नाव मनोज गोलंदाजीसाठी आलेत. ओहो चांगला चेंडू टाकला गेलाय. चांगला फटका इथे पत्र सजवला गेलाय. खोदून काढले या चेंडूला. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलंय. ऋषी जोरे यांच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण या ऋषी जोरेसाठी एकदा टाळ्या हो जाऊ देत. फेकी सुद्धा अप्रतिम पाहायला भेटली होती. सटीक फेकी पाहायला भेटली होती. शुभम यांच्या माध्यमातून ज्यांनी पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्ची केल्या गेल्या 15 धावा. महेश या चेंडू वरती ओ पप्पू रामगुडे क्लासिक फटका. चांगली बॅटिंग इथे पत्र पाहायला भेटते. पप्पू रामगुडे यांच्या माध्यमातून देखील फटके सजवले जात आहेत. चांगली बॅटिंग परंतु या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा इरादा. परंतु या चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर चॅलेंज केलंय निर्णयावरती. पंचांचा निर्णय आला होता. हा चेंडू जो आहे तो सेफ होता. परंतु या निर्णयावरती थोडस चॅलेंज देखील केलं गेलंय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. पाहूया हे चॅलेंज कितपत यशस्वी ठरतंय. चेंडू निर्धाव आहे. चांगला चेंडू इथे पत्र टाकला जातोय. चांगली गोलंदाजी गोलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. जखून ठेवलंय आणि या चेंडूवरती फटका बसलाय. मोठा मासा गळाला लागेल का यावरती प्रश्नचिन्ह. परंतु चेंडू भरतोय नो मॅच लाईन मध्ये. नक्कीच तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जात आहेत. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनामध्ये असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावरती विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग सापडेल. नक्कीच मार्ग सापडावा लागेल. या सामन्यामध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. कारण इतिहास जो आहे तो लढणाऱ्यांचा लिहिला जातो. रडणाऱ्यांचा कधीच इतिहास लिहिला जात नाही. चांगली फेकी इथे पत्र पाहायला भेटली आहे. तोपर्यंत एक धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते आहे. आज आठवणीत राहिलं जाईल चॅम्पियन बनणाऱ्या संघाला. आणि चॅम्पियन बनायचं असेल तर चॅम्पियन प्रमाणे इथे पत्र लढावं लागेल. या मॅच मध्ये मोठा आव्हान आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग देखील करायचा आहे. परंतु आपल्या देखील मनगटामध्ये ताकद आहे. आपल्या मध्ये देखील तेवढी क्षमता आहे. आणि ही क्षमता ओळखून इथे मात्र बॅटिंग देखील करावी लागेल. स्वतःला ओळखावं लागेल. कोणाला तरी इथे मात्र वासिम शेख व्हावं लागेल. ओहो चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. धावसंख्या जी आहे ती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर झाली आहे. 25 धावा फलकावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि या 12 चेंडूंवरती आपल्याला करणार आहे एमजे चषक 2024 चा चॅम्पियन कोण ठरणार आहे. 12 चेंडू 48 धावा. 12 चेंडू 48 धावा. आव्हान कठीण असलं तरी या खेळाडूंसाठी हे आव्हान नवं नाही आहे. या आव्हानाला
वारंवार हे खेळाडू जे आहेत ते सामोरे देखील गेलेत आणि या आव्हानाचा यशस्वी पाठलाग देखील केला गेलाय. पाहूया या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी जी आहे ती होताना दिसेल का. एका बाजूला आहेत पप्पू रामगुडे तर दुसऱ्या बाजूला आहेत संदेश पार्टे. दोन्हीही लेजंड खेळाडू आणि याच लेजंड खेळाडूंच्या माध्यमातून ही द्वंद्व देखील रंगलं जात आहे. संदेश पार्टे गोलंदाजीसाठी आणि त्यांच्या विरोधात पप्पू रामगुडे. दोन्ही खेळाडू एकाच संघातून खेळत आलेत. डिंगडॉंग पुणे संघासाठी कित्येक वर्ष हे जे खेळाडू आहेत ते खेळत देखील आलेत. आज एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत आहेत. ही मैत्रीपूर्ण लढत नक्कीच थोडस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला देखील मिळते. परंतु पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेचा दिला आहे. संदेश पार्टे यांनी एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एक्स्ट्रा धावा आणि त्याचबरोबर धाव संख्येमध्ये इजाफा. 26 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 26 धावा धावफलकावरती. हो हो या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका सजवलाय परंतु धावा मिळतील पूर्ण 2 धावा. फटका चांगला खेळला गेला. या फटक्यावरती लिहिल्या जातील पुऱ्या 6 धावा. चांगला फटका. फटका जर पाहिला गेला सो इलिगेट सो ब्युटिफुल अँड लुकिंग लाईक वाव. अप्रतिम फटका इथे मात्र केला गेलाय तो म्हणजे पप्पू रामगुडे यांच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटली पप्पू रामगुडे यांच्या माध्यमातून आणि याच फटक्यावरती 6 धावा देखील लिहिल्या देखील गेल्या. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 34 धावा तफलकावरती. जीत के लिए जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए. ये आसमान भी आ जाएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गुण चाहिए. आज जिंकायचंय, टायटल मिळवायचं आहे, त्यासाठी इथे मात्र लढावं लागेल. लढताना देखील दिसत आहेत पप्पू रामगुडे. लेजंड खेळाडू आहेत, कित्येक वर्ष सेवा देखील करत आलेत आणि प्रामाणिक सेवा बजावली देखील आहे. 34 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ओहो चांगला चेंडू. लेजंड विरोधात लेजंड अशी लढत इथे मात्र पाहायला भेटते. एका बाजूला आहे संदेश पार्टे तर दुसऱ्या बाजूला आहेत पप्पू रामगुडे. अशी ही लढत, असे हे द्वंद्व इथे मात्र रंगलं जात आहे. परंतु या द्वंद्वामध्ये दोन्ही खेळाडू जशाच तसं इथे मात्र उत्तर देत आहेत. एका चेंडूवरती षटकार आला देखील परंतु दुसऱ्या चेंडूवर कमबॅक देखील केला जातोय. चांगला चेंडू टाकला गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र निर्धाव आलेत. महत्वाचं षटक घेऊन आले संदेश पार्टे आणि याच महत्वाच्या षटकामध्ये धावा देखील रोखल्या गेल्यात. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, तकदीर भी रूठ जाए हिम्मत पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. आणि याच चेंडूवरती मजबूत इराद्याने उतरले संदेश पार्टे. चांगली गोलंदाजी केली जाते आणि या गोलंदाजीवरती पप्पू रामगुडे देखील बसताना दिसत आहेत. धावसंख्या देखील जाऊन पोहोचली आहे 35 धाव्यांवरती. हा जो सामना आहे तो थोडासा जर पाहायला गेलं तर एकतर्फी होताना दिसतोय आणि याचं कारण म्हणजेच बरंच सारी बॅटिंग जी पहिल्या इनिंग मध्ये झाली वासिक शेख यांची आणि याच वासिक शेखच्या माध्यमातून जी बॅटिंग पाहायला भेटली आणि त्याचमुळे हे मोठं विशाल लक्ष्याचा पाठलाग थोडासा अयशस्वी होताना दिसतोय. तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा, म्हणजेच पुढील चेंडू जो आहे तो गोल्डन चेंडू इथे मात्र फलंदाजासाठी असेल. फ्रीडचा चेंडू आणि पंचांचं सुदर्शन चक्र हवेमध्ये फिरलंय.
चांगला चेंडू आणि या चेंडूवरती रनआउटचा चान्स, थोडासा चान्स जो आहे तो थोडासा मिस देखील झालाय आणि या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट देखील केली जाते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा उर्वरित 1 षटक आणि एका षटकामध्ये धावा करायचे आहेत. 34 धावा, 6 चेंडू 34 धावांची गरज आहे. 6 चेंडू 34 धावा. दिल थाम के बैठिए दोस्तों, क्योंकि सामना अजून संपलेला नाही आहे. ये तो ट्रेलर था, पिक्चर अजून बाकी आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने दौड करायची असते. इथे मात्र घोड्याच्या वेगाने धावसंख्या जी आहे ती पुढे सरसवायची आहे. येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये करायचे आहेत तब्बल 34 धावा आणि 34 धावा करण्यासाठी फलंदाज देखील सज्ज झालेत. प्रयत्न करताना चुकला देखील चालेल, परंतु या चुकीतून सुधारण्याची एक संधी देखील मिळते. जेव्हा एडिसनने 99 प्रयोग जे आहेत ते अयशस्वी ठरले, तेव्हाच 100वा प्रयोग यशस्वी ठरला आणि विजयचा शोध लागला. आणि या चेंडूवरती फटका सजवला गेला आहे. पप्पू रामगुडे बँडेड षटकार. या चेंडूवरती षटकार लगावला गेला आणि पप्पू रामगुडे सांगतायत रुको जरा सबर करो, अजून पिक्चर बाकी आहे. शेवटच्या चेंडू षटकामध्ये धमाका करण्यासाठी पप्पू रामगुडे सज्ज झालेत. या चेंडूवरती देखील धमाका केला. हो, बॅटिंग आवडली असेल. मैदानात खलबली माजवले. हो, काय फटके सजवले जात आहेत. या वय वर्ष 18 या खेळाडूसाठी टाळ्या जात आहेत. वय वर्ष 18 यासाठी, कारण का हा खेळाडू वयाच्या 45 वर्षात देखील इतक्याच ताकदीने खेळतोय. त्यासाठी या खेळाडूसाठी एकदा टाळ्या जात आहेत. पप्पू रामगुडे काय मैदानावरती बरसणारी बॅटिंग, नक्कीच चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 51 धावा अजूनही करायचे आहेत. 4 चेंडू 22 धावा, 4 चेंडू 22 धावा. क्रिकेटला वयाची सीमा नाही आहे हे दाखवून दिला इथे मात्र पप्पू रामगुडे यांनी. ओ, काय फटका सजवला या चेंडूवरती देखील. चांगला फटका, परंतु या चेंडूवरती जर पाहायला गेला तर रनआउटचा चान्स आणि विकेट जी आहे ती मात्र सॅक्रिफाईस केली जाते. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 3 चेंडू आणि 21 धावेची. 3 चेंडू 21 धावा. बाबा चमत्कार, आणि बाबा चमत्कार म्हटलं की काय आठवतं? ओम भगदी भागोदरी पद्मासे नियम पाठ स्वा. नक्कीच स्वा करावा लागेल इथं मात्र या मॅच मध्ये. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेला आणि या चेंडूवरती जवळजवळ चित्र जे आहे ते स्पष्ट झालंय. चॅम्पियनचा टॅग मिरवण्यासाठी आणि एमजे चषकाचा टायटल हासिल करण्यासाठी हमराज मृत्युंजय संघ इथे मात्र सिद्ध झालाय. या संघासाठी एकदा टाळ्या होत आहेत. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 21 धावेची. 1 चेंडू 21 धावा.
एक आणि या चेंडूवरती हो मृत्युंजय पुणे संघ आपली पूर्ण टीम ऋषी जोरे सर आपली पूर्ण टीम घेऊन यायचं